नमस्कार. गर्भधारणेदरम्यान पायात पेटके येणे ही एक फार जास्त सामान्य समस्या आहे, ज्याला आपण पाय दुखणे किंवा पायात गोळे येणे असेही आपण संबोधतो. ही समस्या बहुतेकदा तिसऱ्या तिमाहीच्या नंतर गर्भवतीला जाणवते. गर्भवती महिलांना पायात पेटके का येतात? तर शरीरामध्ये पाण्याची पातळी किंवा पाण्याची कमतरता होत असते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे पायात पेटके येण्याची शक्यता फार कमी होत असते. त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता देखील ही पेटके येण्याचे कारण असू शकते. गरोदरपणात या खनिजांची गरज वाढते, त्यामुळे आहारात यांचा समावेश असणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्ताभिसरण कमी होणे. वाढत्या गर्भाशयामुळे पायातील स्नायूचा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो, त्यामुळेच पेटके येऊ शकतात. त्याचबरोबर स्नायूंचा थकवा. दिवसभर पाय जास्त वापरल्यामुळे किंवा जास्त वेळ उभे राहिल्यामुळे पायांवर दाब, वजन जास्त पडल्यामुळे हे स्नायू थकतात आणि तुम्हाला पेटके म्हणजे क्रॅम्प येऊ शकतात. इतर कारणे म्हणजे काही वेळा गर्भवतीमध्ये थायरॉइडची समस्या किंवा मधुमेह यासारख्या वैद्यकीय समस्यामुळे देखील तुम्हाला पायात पेटके येऊ शकतात. त्याचबरोबर पायदुखी किंवा पायात गोळे येण्याची देखील शक्यता असते. तर पाय, बोटे किंवा घोट्यात अचानक तीव्र वेदना होणे अशी लक्षणे असतात त्याची. स्नायू कडक होणे किंवा आकुंचन पावणे, पाय किंवा बोटे वाकडी होणे, वेदना काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकू शकतात. त्याचबरोबर पायदुखी किंवा पायात गोळे येण्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे, तर भरपूर प्रमाणात तुम्ही पाणी पिले पाहिजे. त्याचबरोबर ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राखले जातील असं नारळ पाणी किंवा ताकाचे तुम्ही सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे उपयुक्त अन्नधान्य तुम्ही खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि नट्स याचे तुम्ही सेवन केले पाहिजे. आणि पाय आणि घोट्याला रेग्युलर मालिश केली पाहिजे. मालिश केल्याने स्नायू शिथिल होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबर गरम पाण्याने अंघोळ करा. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. त्याचबरोबर चालणे आणि स्ट्रेचिंग म्हणजेच नियमित चालण्यामुळे आणि स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या स्नायूंची लवचिकता वाढते. त्याचबरोबर विश्रांती घेणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ एका स्थितीत बसणे किंवा उभे राहणे हे तुम्ही टाळले पाहिजे. त्याचबरोबर झोपताना पाय थोड्या उंचीवर ठेवले पाहिजे. उशी किंवा इतर वस्तूच्या मदतीने तुम्ही पाय थोडे उंचीवर ठेवा. आणि त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला देखील या काळामध्ये तुम्ही घेतला पाहिजे. जर वेदना असह्य असतील किंवा वारंवार येत असतील, सूज, लालसरपणा किंवा वेदनादायक भागाला स्पर्श केल्यास उष्णता जाणवणे असा त्रास होत असेल किंवा जर एकाच पायाला सूज आणि वेदना जाणवत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना तुमच्या भेटलं पाहिजे. आणि जर इतर कोणतीही लक्षणे जाणवत असतील किंवा ताप किंवा थकवा यासोबत, तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच या काळजीसोबतच तुम्ही औषधी गोळ्या चालू केल्या पाहिजे, ज्यामुळे तुमचा त्रास लवकरात लवकर कमी होईल. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.